वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. काहीच NT UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून आपण पेपर फर्स्टसाठी एक पूर्णपणे युनिट वाईज टॉपिक वाईज सिरीज सुरू केली होती. यामध्ये आपण पाहत आहोत टीचिंग ॲप्टिट्यूडचे आपण म्हणतो की पूर्णपणे थेरटिकल चॅप्टर आपण 7 लेक्चरमध्ये कव्हर केला आहे आणि काही बाकीचे चॅप्टर आहेत किंवा बाकीचे टॉपिक आहेत ते 3 लेसनमध्ये आपण MCQज मार्फत कव्हर करणार आहोत. तर यामध्ये आपण पाहत आहोत प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. आता यामध्ये तुम्हाला ते कन्सेप्ट मी क्वेश्चन सगळेच म्हणजे क्वेश्चन जेव्हा येईल त्या क्वेश्चनमध्ये जे एखादी कन्सेप्ट आली तिथंच मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. यानुसार आपलं लेसन नंबर 8 हे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरच होतं. ज्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तुम्ही पाहू शकता. काहीच हे लेसन नंबर 9 आहे. यामध्ये आपण पुढचे 16 ते 30 हे MCQज पाहणार आहोत. म्हणजे टोटल 15 MCQज यामध्ये पाहणार आहोत. पूर्णपणे प्रिव्हियस इयरचे आहे म्हणजे यामध्ये कव्हर होतात 3 इयरचे MCQज. कारण एका इयरला मिनिमम 5 मॅक्झिमम 6 MCQ टीचिंग ॲप्टिट्यूड येत असतात तुम्हाला माहीत असेल. यामध्ये आपण सुरू करण्याआधी व्हिडिओ जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका व आपलं VPD एज्युकेशन नावाची पण टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन व्हायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सेट नेटबद्दल कोणतेही अपडेट असेल तुम्हाला दोन्ही चॅनलवर भेटत जाईल. तर काय सुरू करूया व्हिडिओ. तर आपण पाहतो टीचिंग ॲप्टिट्यूडचे प्रिव्हियस इयर MCQज. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की 15 MCQज मी लेसन नंबर 8 मध्ये डिस्कस केला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तुम्ही पाहू शकता. आपण आज 16 नंबरच्या MCQज पासून सुरू करणार आहोत. तर सुरू करूया. तर 16 नंबरचा MCQज आहे म्हणजे आजच्या लेक्चरचा फर्स्ट MCQ. यामध्ये काय म्हणलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज मेड कंपल्सरी फॉर स्कूल टू इंटर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द स्टुडंट ऑन द वेब पोर्टल ॲज नोन. म्हणजे कोणतं पोर्टल आहे ज्यावर गव्हर्नमेंटनी कंपल्सरी केलं आहे स्कूलला ही सर्व स्टुडंटची इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला अपलोड करायची आहे. असं कोणतं पोर्टल आहे? तर पवित्र आहे का? नाही. सरळ आहे का? येस, सरळच पोर्टल आहे. तुम्हाला आत्ता 2020चा जो सेट एक्झाम झाला ना त्यामध्ये हा क्वेश्चन आला की सरळ हे पोर्टल असं आहे तिथं सर्व स्टुडंटची इन्फॉर्मेशन अपलोड केली जाते. कोणामार्फत? सर्व कॉलेजमार्फत. आणि कंपल्सरी केलं आहे कोणी? गव्हर्नमेंटनी. तर हे लक्षात ठेवा. पवित्र पोर्टल कशासाठी आहे? तिथं आपण बायोडाटा आपले जॉबसाठी व्हॅकन्सी असतात पवित्र पोर्टलवर. तर हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. सरळ पोर्टलवर काय असतं? सर्व इन्फॉर्मेशन स्टुडंटची अपलोडेल असते. कोणामार्फत? स्कूलमार्फत. तर ऑप्शन नंबर बी हे राईट आहे 16 नंबरच्या क्वेश्चनचं. नंतर 17 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय विच अमॉंग द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे असं कोणतं डिजिटल इनिशिएटिव्ह आहे जे हायर एज्युकेशनसाठी गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं आहे? पहिलं आहे नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट. नाही, असं काही नाही आहे. नंतर नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. यस, बी नंबरचं आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. आता याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगतो. हे काय आहे? तर हे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हे एक डिपॉझिटरी म्हणजे एक वेब आहे आपल्या सोप्या शब्दभाषेत वेबसाईट आहे. यावर काय केलं जातं की सर्व गोष्टी म्हणजे स्टुडंटचे सर्टिफिकेट असतील स्टुडंटचे काही इन्फॉर्मेटिव्ह डॉक्युमेंट असतील ते स्टुडंट काय करतात यावर अपलोड करून ठेवू शकतात. याचा फायदा काय होतो? जर तुम्ही एखाद्या कॉलेजला इंटरव्ह्यूला गेला तर तुम्हाला ती डॉक्युमेंटची फाईल म्हणजे आधी काय असायचं स्टुडंटला अख्खी डॉक्युमेंटची फाईल तिथं घेऊन जावं लागायची. पण आता स्टुडंटनी इथं ऑनलाईन जर अपलोड केले सर्व डॉक्युमेंट तर ही फाईल न घेऊन जाता जे कॉलेज आहे ते व्हेरीफाय करू शकतं. त्या पोर्टलवर जाऊन या स्टुडंटचे सर्व डॉक्युमेंट हे राईट आहे का रॉंग आहे इथं जाऊन पाहू शकतं. म्हणून स्टुडंट काय करतात नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी यावर सर्व आपले जे सर्टिफिकेट आहेत तिथे ते अपलोड करू शकतात. आणि कुठेही जॉबला जायचं असेल तर ते व्हॅकन्सी म्हणजे जे व्हॅकन्सी जे तुमची घेणार आहे किंवा जे इन्स्टिट्यूशन तुम्हाला भरती करून घेणार आहे ते त्या पोर्टलवर जाऊन ते व्हेरीफाय करू शकतं. तर काहीच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटबद्दल तुम्हाला माहीत असेल. मी थोडक्यात माहिती सांगितलं आहे. डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही वेबसाईटवर सर्च करू शकता. म्हणजे थोडक्यात माहिती इतकेच आहे. याच्यावर डिटेलमध्ये जाण्याची काही हरकत नाही. तर ऑप्शन नंबर बी हे राईट आहे. कशासाठी? नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटवर काय केलं जातं म्हणजे सर्व सर्टिफिकेट अपलोड केले जातात आणि गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आहे हायर एज्युकेशनसाठी. हे पण लक्षात ठेवा. हे कीवर्ड बरं का हायर एज्युकेशन स्कूलसाठी नाही आहे लक्षात ठेवा. कशासाठी आहे? हायर एज्युकेशनसाठी आहे. काय? NAD. नंतर क्वेश्चन आहे आपला रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. आता ही लेवल इतक्या वेळा एक्झामला विचारलेलं नाही. असा कोणताच एक्झाम नाही की त्यामध्ये या लेवलबद्दल किंवा या 3 लेवल आहे. पहिली कोणती? मेमरी, दुसरी अंडरस्टँडिंग, तिसरी रिफ्लेक्टिव्ह. या 3 ज्या लेवल आहेत ना या 3 ज्या लेवल आहेत ना टीचिंगमधल्या खूप म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट म्हणायला. यावर क्वेश्चन येतोच. मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे आपल्या टीचिंग ॲप्टिट्यूडच्या क्रॅश कोर्समध्ये. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली तुम्ही पाहू शकता. पेपरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे पाहूनच जा. आता इथं आलं आहे रिफ्लेक्टिव्ह म्हणजे तिसरी लेवल आहे ना आपली त्याच्याबद्दल क्वेश्चन आला आहे. या क्वेश्चनमध्ये म्हणलं आहे काय ते पाहूया. तर सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग.
तर म्हणजे त्यांनी विचारलं की रिफ्लेक्टिव्ह लेव्हल टीचिंग काय आहे. तर सायक्लिकल प्रोसेस आहे का थिंकिंग अबाउट लर्निंगबद्दल आपण इथे विचार करत नाही. काही लक्षात ठेवा, आपण कशाबद्दल विचार करतो इथं टीचिंगबद्दल करतो. कारण रिफ्लेक्टिव्ह लेव्हल कधी असते, टीचरनी लेक्चर संपल्यानंतर आपण त्याबद्दल विचार करत असतो. कशाबद्दल? लेक्चर संपल्यानंतर. लक्षात ठेवा. म्हणून ऑप्शन नंबर ए हे चुकीचं आहे. लर्निंगबद्दल इथं विचार करत नाही. नंतर लिनियर प्रोसेस, लिनियर नाही आहे, 2 वे प्रोसेस. लिनियर म्हणजे 1 वे प्रोसेस, फक्त 1 वे. आणि जे रिफ्लेक्टिव्ह लेव्हल आहे कशी आहे, 2 वे प्रोसेस आहे. तर लिनियर नाहीच. नंतर सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. येस, मी तुम्हाला आत्ता सांगितलं. याच्यात काय केलं जातं, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये टीचिंगबद्दल विचार केला जातो. कशाचा? टीचिंगबद्दल. म्हणजे टीचरनी कसं शिकवलं होतं, आता टीचरनी कन्सेप्ट सांगितली ही योग्य होती का चुकीची होती, याबद्दल लर्नर विचार करत असतो. त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल. म्हणजे स्टुडंटकडून रिफ्लेक्टिव्ह होत असतं. नंतर लिनियर प्रोसेस, डी ऑप्शनमध्ये पण काय लिनियर शब्द आला म्हणून हे पण नाही. म्हणजे सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग इज अ रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. लक्षात ठेवा, पेपरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. नंतर आहे की टीचर शुड आयडेंटिफाय अँड टीच अकॉर्डिंगली. म्हणजे टीचरनी कोणती गोष्ट आयडेंटिफाय केली पाहिजे हे विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट. आता इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट कॉमनली विचार करा तुम्ही, स्टुडंटला पैसा आहे का नाही, किंवा कोणत्या बॅकग्राऊंडमध्ये स्टुडंट आला याच्याशी काही घेणं आहे का नाही. म्हणून ऑप्शन नंबर ए लगेच आपलं रॉंग होतं. नंतर बी काय, इंडिव्हिज्युअल डिफरंट अमॉंग स्टुडंट. येस, हे असू शकतं. पण आधी खालचे ऑप्शन पण पाहू की अप्रोप्रिएट आन्सर याच्यापेक्षा जास्त काही भेटतंय का. सी काय, इकॉनॉमिक कंडिशन ऑफ पेरेंट. आता पेरेंटची इकॉनॉमिक कंडिशनची आपल्याला टीचरला कधी घेणं असतं का. टीचरने विचारलं का तुमच्या वडिलांकडे किती पैसा आहे, कधीच विचारलं नाही. म्हणून ऑप्शन नंबर सी पण रॉंग आहे. आणि डी काय, इंडिव्हिज्युअल डिफरंट अमॉंग पेरेंट. आता डिफरंट म्हणजे श्रीमंत गरीब विद्यार्थ्याचे पेरेंट वेगवेगळे करायचे, असं टीचर कधी करतो का. नाही. म्हणून हे पण चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी हे राईट आहे, इंडिव्हिज्युअल डिफरंट अमॉंग स्टुडंट. कारण स्टुडंटवर डिफरंट करावा लागतो. कारण काय, स्कूलमध्ये गेल्यावर आपण म्हणतो की आपण पहा, हे पहा तुम्ही बऱ्याच वेळा क्लासचे बॅनर पाहिले असेल, म्हणजे क्लास असतील पहा, मोठी मोठी क्लास. बॅनरवर काय असतं, त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिकरित्या लक्ष दिले जाईल. म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल डिफरन्स अबाउट स्टुडंट. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आहे त्याच्याकडे काय केलं जातं, इंडिव्हिज्युअल डिफरन्स पाहिला जातो आणि प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. म्हणजे टीचर काय करतो, टीचर शुड आयडेंटिफाय अँड टीच अकॉर्डिंगली. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जाईल. म्हणजेच काय, एखादा विद्यार्थी वीक असेल एखाद्या याच्यामध्ये, तर त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं जाईल. एखादा खूप हुशार असेल, त्याला जास्त समजून सांगण्याची गरज नसेल, तर त्याच्याकडे कमी कॉन्सन्ट्रेशन केलं तरी चालू शकतं, कारण तो हुशार आहे. म्हणून असं इंडिव्हिज्युअल डिफरंट अमॉंग स्टुडंट हे टीचर पाहत असतो आणि त्याच्यानुसार शिकवत असतो. म्हणून क्वेश्चन नंबर 19 ऑप्शन नंबर बी हे राईट आहे. नंतर 20 नंबरचा क्वेश्चन, हा क्वेश्चन पण रिपीट होतो. पहा, स्वयंप्रभाबद्दल विचारला आहे. स्वयंप्रभा, आता हा 2020ची सेट एक्झाम झाली ना, त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला होता. स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ, किती चॅनलचा आहे, ग्रुप ऑफ 32 आहे का, नाही, 34 DTH चॅनल. स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ 34 DTH चॅनल डेव्हलप टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम. म्हणजे स्वयंप्रभा एवढंच विचारले त्यांनी, स्वयंप्रभा हा किती ग्रुपचा चॅनल आहे, तर 34 ग्रुपचा चॅनल आहे. आता जेव्हा सेट एक्झाम झाला 2020चा, त्यामध्ये हा क्वेश्चनचा आन्सर 9 आलं. म्हणजे काय, सर्वांना याचे इक्वली मार्क भेटले होते. ज्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेल्याच विद्यार्थ्यांना मार्क भेटतात इक्वल. ज्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केला त्यांना सर्वांना याची इक्वली मार्क भेटले, कारण हा ड्रॉप केला क्वेश्चन. कारण 32 नाही 34 DTH चॅनल आहे स्वयंप्रभामध्ये, हे लक्षात ठेवा, 32 नाही आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए हे राईट आहे. नंतर ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड. आता ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे, त्यामध्ये कोणती गोष्ट इन्क्लूड आहे हे विचारलं आहे. आता बेसिकली तुम्ही वाचलं ना तरी कळेल तुम्हाला. सेट एक्झाममध्ये हा क्वेश्चन होता, 2020चा सेट एक्झाम होता, त्यामध्ये हा क्वेश्चन होता. किती सोपा आहे पहा, व्हाईट बोर्ड. आत्ता व्हाईट बोर्ड वापरतात, ट्रॅडिशनल थोडी आत्ता वापरतात. तुम्ही कॉलेजमध्ये जा, स्कूलमध्ये जा, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये जा, व्हाईट बोर्ड तिथं वापरतात. ज्या IT कंपन्या आहेत तिथं पण व्हाईट बोर्डवर पहा पूर्णपणे चार्ट लावला असतो. ट्रॅडिशनल काय नाही, आत्ता ते मॉडर्न आहे. नंतर स्मार्ट बोर्ड, मॉडर्नच आहे, स्मार्ट शब्द त्याचे. नंतर डिजिटल. आता डिजिटल पण म्हणजे काय, पूर्णपणे डिजिटल म्हणजे ऑनलाईन आहे पूर्णपणे, किंवा आपण म्हणतो की स्क्रीन बेस आहे. स्क्रीन बेस पण आता शब्द त्याचे स्मार्ट डिजिटल हे मॉडर्न आहे, ट्रॅडिशनल नाही आहे. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक विचार आहे त्यांनी. व्हाईट बोर्ड पण पारंपरिक नाही आहे. 3 डायमेन्शनल मॉडेल हा शब्द तुम्हाला माहीत नसताना तरी पण याचा आन्सर तुम्हाला देता आला असतं, कारण 3 शब्दांचा अर्थ तुम्हाला माहीत होता. म्हणून 3 डायमेन्शनल मॉडेल इज अ ट्रॅडिशनल सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड. म्हणजे ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम ही 3 डायमेन्शनल मॉडेल. म्हणजे टीचर आणखी जो त्यांना शिकवायचं ती गोष्ट आणि स्टुडंट अशी 3 डायमेन्शनल असतात त्यामध्ये. आता हा क्वेश्चन मी बऱ्याच वेळा डिस्कशन केला आहे, जे आपला
चॅलेंजिंग क्वेश्चन होते त्यामध्ये पण डिस्कस केला होता. बऱ्याच वेळा सेट एक्झामचा मी क्वेश्चन पेपर डिस्कस केला होता 2020चा. त्यामध्ये क्वेश्चन पेपर पूर्णपणे डिस्कस केली होती. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. ही जी पूर्ण क्वेश्चन आहे पेपर आहे ना 2020ची, ती पूर्णपणे मी डिस्कस केली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक पहा, तुम्हाला ज्याच्या महत्त्वाच्या वाटतात ते तुम्ही पाहू शकता. तर क्वेश्चन नंबर 22 पाहूया आपण. टीचर गोज थ्रो द स्टुडंट नोटबुक अँड गिव्ह रिमार्क दिस इज कॉल. म्हणजे टीचर काय करतोय, स्टुडंटची नोटबुक पाहतोय आणि त्यांना रिमार्क म्हणजे मार्क देतोय त्याबद्दल. याला काय म्हणतात, तर नोटबुक चेकिंग म्हणतात का, नाही. नंतर डेली रिमार्क म्हणतात का, नाही. नंतर इव्हॅल्युएशन आणि असेसमेंट, या दोघांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. तर याचं राईट आन्सर आहे इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन म्हणजे काय, टीचर काय करतोय, स्टुडंटचे नोटबुक पाहतोय आणि त्यामध्ये पाहतोय की स्टुडंटनी म्हणजे जे आहे गृहपाठ वगैरे तो पूर्ण केला आहे का, नाही. म्हणजे पूर्णपणे शिकवल्यानंतरची प्रोसेस आहे, म्हणून आपण याला म्हणतो इव्हॅल्युएशन. आणि इव्हॅल्युएशनच का, तर स्टुडंटची नोटबुक पाहिल्यानंतर टीचरला कळणार आहे की स्टुडंटनी योग्य अभ्यासक्रम म्हणजे अभ्यास हा पूर्णपणे केला आहे का नाही. आणि जर त्यांनी अभ्यास केला नसेल तर इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस स्टुडंटला की आणि टीचरला दोघांनाही भेटतात. आता फॉर एक्झाम्पल टीचरने सांगितलं होतं एक लहान स्टुडंट सांगू 10 ते 20चे पाढे ते लिहून आणा. त्याने 10 ते 20चे पाढे लिहिले, पण त्याच्यात अनेक पाढे चुकीचे निघले. चुकीचे निघल्यामुळे काय केलं, टीचरने जे पाहिले रिमार्क दिला, त्याबद्दल रिमार्क जो असेल तो दिला. आणि टीचरने काय केलं, त्याला पुन्हा 10 ते 20चे पाढे लिहायला लावले, कारण त्याला कळलं की या स्टुडंटला पाढे योग्य प्रकारे येत नाही. म्हणून इव्हॅल्युएशनमध्ये असतं इम्प्रूव्हमेंटचे असतात. इथे इम्प्रूव्हमेंट केलं ना, पुन्हा तेच पाढे लावले, मग त्याचे योग्य चांगले पाढे येण्याचे चान्सेस वाढले. म्हणून इव्हॅल्युएशनमध्ये इम्प्रूव्हमेंट्स असतात. म्हणून टीचर काय करतो, स्टुडंटची नोटबुक पाहतो आणि त्याच्यानुसार रिमार्क देतो. या प्रोसेसला म्हणतात इव्हॅल्युएशन. आणि असेसमेंट म्हणजे काय, हे असेसमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस कमी असतात, हे लक्षात ठेवा. असेसमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं जात नाही, जे आपण वार्षिक निकाल म्हणतो आपलं, त्याच्यामध्ये आपलं इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस कमी असतात. कारण निकाल लागला त्याच्यात आपण काही करू शकत नाही, फेल झालाच, फक्त पुन्हा पेपर देऊ शकतो. पण जे फेलचा तुझ्यावर ठब्बा लागलाय तो पुन्हा तू काढू शकत नाही. म्हणून असेसमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंटचे चान्स हे कमी असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे इव्हॅल्युएशन इज राईट आन्सर 22 नंबरच्या क्वेश्चनचं. नंतर क्वेश्चन नंबर 23. आता हा एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे, पेपरला असे क्वेश्चन येत असतात. बऱ्याच वेळा क्वेश्चन आहे, फक्त शब्द चेंज होतात. हे पहा, तुम्हाला सांगतो काय चेंज होतं ते पण क्वेश्चन वाचता सांगतो. इन विच लेवल ऑफ टीचिंग द लर्नर गेट अँड ऑपॉर्च्युनिटी. हा ऑपॉर्च्युनिटी शब्द आहे ना, तुम्हाला अनेक क्वेश्चनमध्ये दिसेल. आणि पुढं पण काय असतं ते पण सांगतो. डिस्क्रिमिनेट म्हणजे भेदभाव करतो ॲट लेंथ बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. हे शब्द लक्षात ठेवा, कीवर्ड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एक्झाम्पलियर ऑफ कन्सेप्ट. म्हणजे अशी कोणती टीचिंगची लेवल आहे त्यामध्ये लर्नर काय करतो, डिस्क्रिमिनेट म्हणजे भेदभाव करतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये. तर इथं शब्द असतो काही वेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं किंवा असतो प्लस मायनस, किंवा असे जे आपले म्हणतो गुड बॅड, असे म्हणजे वेगळे शब्द वापरतात. इथं पॉझिटिव्ह आहे गुड वापरणार, निगेटिव्ह आहे बॅड वापरणार, असे शब्द ते वापरतात. सेंटेन्स हेच दिसतात. अनेक वेळा क्वेश्चन म्हणजे 3 वेळा रिपीट झाला आहे क्वेश्चन आतापर्यंत माझ्या माहितीनुसार. बऱ्याच वेळा झाला असेल, पण मी जे क्वेश्चन पाहिले त्यामध्ये मला 3-10 क्वेश्चन दिसला. फक्त ते सेंटेन्स चेंज केले. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकदा गुड अँड बॅड होतं. डिस्क्रिमिनेट हा शब्द तसाच दिसतो, ऑपॉर्च्युनिटी पण हा दिसतो, फक्त थोडीशी वाक्यरचना बदलतात. आन्सर एकच असतं. आता यात म्हणलंय काय, कोणती लेवल अशी टीचिंगची ज्यामध्ये डिस्क्रिमिनेट भेदभाव केला जातो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्झाम्पलमध्ये. तर मेमरी लेवल आहे का, नाही. ही फक्त फर्स्ट लेवल आहे आपली. यामध्ये फक्त आपण शिकत असतो, अंडरस्टँड नाही करत, फक्त शिकतो गोष्टी. इथं अंडरस्टँडिंग लेवल. आता अंडरस्टँडिंग लेवल आहे का, तर यस, अंडरस्टँडिंग लेवलच आहे. कारण मेमरीमध्ये आपण गोष्टी फक्त लर्न करतो, अंडरस्टँडिंग लेवलमध्ये त्या लर्न करतोच, प्लस त्याच्यात भेदभाव म्हणजे डिस्क्रिमिनेट करण्याचा पण आपण ट्राय करत असतो. कोणती गोष्ट पॉझिटिव्ह कोणती निगेटिव्ह, त्याचं क्रिटिकल थिंकिंग आपण अंडरस्टँडिंग लेवलमध्ये करत असतो. रिफ्लेक्टिव्ह म्हणजे लास्ट लेवल आहे. इथं आपण जे शिकवलं आहे पूर्णपणे त्याच्यावर विचार करत असतो. आणि ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल असं काही लेवलचं आतापर्यंत नीटमध्ये विचारलं नाही, विचारलं तर पुढे आपण डिस्कशन करूया. फक्त ते 3 लेवल लक्षात ठेवा, मेमरी, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह, याचं सिक्वेन्स पण लक्षात ठेवा. हे कोणी दिलं त्या लेवल हे पण लक्षात ठेवा. यांचं म्हणजे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. मी टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये क्रॅश कोर्समध्ये डिस्कस केलं आहे. नक्की पहा. माझं नसेल पाहिजे असेल एखादं पुस्तक रेफर करा आणि त्यामध्ये या लेवल 5 100 आणि 200% याच्यातून क्वेश्चन येतोच, लक्षात ठेवा बरं का. म्हणून अंडरस्टँडिंग लेवल इज अ राईट आन्सर. यात काय केलं जातं, डिस्क्रिमिनेट केलं जातं म्हणजे विरोधाभास, किंवा आपण म्हणतो की भेदभाव केला जातो पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्झाम्पलमध्ये, अंडरस्टँडिंग लेवलमध्ये. नंतरचा क्वेश्चन आहे 24 नंबरचा. द फ्रेज टीएल म्हणजे काय, टीचिंग अँड लर्निंग मॉडेल ऑफ टीचिंग इम्प्लाइज. म्हणजे टीचिंग अँड लर्निंग मॉडेल ह्याचं फ्रेज काय म्हणते, तर टीचिंग अँड लर्निंग आर
इंडिपेंडंट ॲक्ट नाही, इंडिपेंडंट नाही. लर्निंग केली तर आपण टीचिंग करू शकतो. आता मी तुम्हाला शिकवतोय, यासाठी मी अनेक वर्ष शिकलो आहे म्हणून मी तुम्हाला शिकवतोय ना. मी शिकलोच नसतं तुम्हाला शिकू शकलो असतो का? नाही. म्हणून इंडिपेंडंट नाही, डिपेंडंट आहे. टीचिंग अँड लर्निंग आर इंटिग्रली रिलेटेड. यस, कारण जेवढं आपण शिकू तेवढं आपण चांगल्या प्रकारे शिकू शकतो. म्हणजे मी जेवढं पुस्तकं वाचल तेवढं तुम्हाला इफेक्टिव्हली शिकू शकतो. म्हणून टीचिंग अँड लर्निंग आर इंटिग्रली रिलेटेड ॲक्ट्स असं काय म्हणतं? टीचिंग लर्निंग मॉडेल हे म्हणतं. नंतर टीचिंग एम ॲट लर्निंग नाही. नंतर टीचिंग कॉज ऑफ लर्निंग नाही, हे पण नाही. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड आहे हे राईट आन्सर आहे. टीचिंग अँड लर्निंग मॉडेल म्हणतं टीचिंग अँड लर्निंग आर इंटिग्रली रिलेटेड ॲक्ट. इंटिग्रली म्हणजे दोन्ही पण एकत्र ॲक्ट आहे, एकत्र समाविष्ट ॲक्ट आहे, एकामेकांना जॉईन ॲक्ट आहे. आता हा एक क्वेश्चन सोपा होता, यामध्ये तुम्हाला अभ्यासाची काहीच गरज नाही, लक्षात ठेवा. या क्वेश्चन सोडवताना म्हणलं एका क्वेश्चन नीट समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर कॉन्ट्रीब्यूट टू स्कूल लर्निंग आर टर्म ॲज सोशल कॉम्पिटन्सीज. म्हणजे असे कोणते फॅक्टर आहे ते कॉन्ट्रीब्यूट करतात स्कूल लर्निंगमध्ये की सोशली लर्नर आहे काय झाला पाहिजे? कॉम्पिटंट झाला पाहिजे. म्हणजे त्याचे आपण कॉम्पिटंट म्हणजे आपण म्हणतो की लायकी, मराठी भाषेत लायकी म्हणतात की त्याची लायकी वाढली पाहिजे. सोसायटीसाठी तो चांगला व्यक्ती झाला पाहिजे. म्हणजे किंवा त्याला सोसायटीकडून कोणत्या गोष्टी भेटतात असं विचारत नाही. म्हणजे सोसायटीच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. ज्या स्कूलमध्ये गोष्टी भेटत नाही सोसायटीकडून भेटतात त्या कोणत्या गोष्टी आहेत, तर असं त्यांनी विचारलं आहे बेसिकली आपल्या मराठी भाषेत. तर मोटिवेशन, आता मोटिवेशन सोसायटीकडूनच भेटतं. तुम्ही संदीप महेश्वरी त्यांच्या यूट्यूबवर लेक्चर पाहता. मोटिवेशन कुठून भेटतं? सोसायटीकडून भेटतं. इंटेलिजन्स सोसायटीकडून भेटत नाही. तुम्ही एखादी गोष्ट इंटेलिजन्स आहात किंवा तुम्ही हुशार आहात हे सोसायटीमुळे नाही, तुम्ही स्वतः हुशार आहात, तुमच्यात इंटेलिजन्स पॉवर आहे तेवढी, त्यामुळे तुम्ही हुशार आहे. सोशल स्किल, सोशली शब्दातच आहे म्हणून सोसायटीकडून भेटतं. तर ऑप्शन नंबर ए हे राईट आहे. सी पण राईट आहे. बी रॉंग आहे. नंतर डी काय? फॅमिली सपोर्ट. फॅमिली सपोर्ट म्हणजे काय? फॅमिली इन्क्लूड सोसायटी. येस, सोसायटी म्हणजे याच्या फॅमिलीमध्ये पण सोसायटीच येतं ना. तर ऑप्शन नंबर डी पण राईट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए हे राईट आहे. ए, सी आणि डी. आणि ई पण पाहूया आपण काय? स्पेशल ॲबिलिटी ऑफ लर्नर. स्पेशल ॲबिलिटी, आता एखादा म्हणतो आपण काही स्टुडंट खूप फ्लेक्झिबल असतात, त्यांची स्ट्रेचिंग किती भागू शकते. ही स्पेशल ॲबिलिटी सोसायटीकडून नाही भेटली त्यांना, त्यांच्यात स्पेशल येते. म्हणून ऑप्शन नंबर ई पण नाही. आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये काय करायचा विचार? सोसायटीकडून कोणत्या गोष्टी भेटतात याचा विचार करायचा आहे. मोटिवेशन सोसायटीकडून भेटतं. जर आपलं सोशल स्किल हे पण सोसायटीकडून भेटतात आणि स्पेशल ॲबिलिटी ऑफ लर्नर हे सोसायटीकडून भेटत नाही. पण फॅमिली सपोर्ट हे पण सोसायटीकडून भेटतं. म्हणजे ए, सी आणि ए, सी आणि डी इज अ राईट आन्सर. म्हणजे ऑप्शन नंबर ए हे राईट आन्सर आहे 25 नंबरच्या क्वेश्चन्स. कळते ना? कमेंटवर नक्की कमेंट करा का कळत असेल किंवा एखादी गोष्ट कमी वाटत असेल ते पण कमेंटवर नक्की कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं मी वेलकम करत आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, आता हा रिपीट झाला आहे, 1 मिनटं. आता हा जो पण क्वेश्चन नेटमध्ये पण विचारला आहे, सेटमध्ये आतापर्यंत विचारला नाही पण नेटमध्ये बऱ्याच वेळा विचारला आहे. तर यामध्ये काय म्हणतात? फॉर द यूज ऑफ ड्युरिंग टीचिंग फॉर द लिस्ट ऑफ गिवन बिलो आयडेंटिफाय क्वेश्चन्स. आता क्वेश्चन इतकाच आहे पहा. प्रोसेस टाईप रेदर दॅन कंटेंट टाईप. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी प्रोसेस टाईप आहे रेदर दॅन कंटेंट टाईप. आता ही गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे. प्रोसेस टाईप आणि कंटेंट टाईप म्हणजे काय? तर प्रोसेस म्हणजे काय? तर यामध्ये आपण एक मिनटं. येस, नो यामध्ये आपण उत्तर देतो ना त्याला म्हणतो आपण कंटेंट टाईप. आणि प्रोसेस टाईप म्हणजे काय? तर येस आणि नोमध्ये उत्तर देत नाही म्हणजे हे काय झाले? कंटेंट टाईप झाले. आणि प्रोसेस म्हणजे निबंध लिहितो आपण पहा किंवा आपलं जे वार्षिक पेपर असतात पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह टाईप लिहिता त्याला म्हणतो आपण प्रोसेस टाईप. म्हणजे ते पूर्णपणे येस और नोमध्ये उत्तर द्यायचं नसतं, तुम्हाला एक संक्षिप्त उत्तर द्यायचं म्हणतो त्याला आपण प्रोसेस टाईप. तर प्रोसेस टाईप कोणत्या गोष्टी आहेत ते विचारलं आहे. कोणते क्वेश्चन प्रोसेस टाईप आहे? तर डायव्हर्जंट क्वेश्चन हे प्रोसेस टाईप आहे का? येस. डायव्हर्जंट म्हणजे काय? असं उत्तर द्यावं लागतं तुम्हाला. येस और नोमध्ये MCQमध्ये उत्तर नसतं त्याचं. असं उत्तर देतात त्याला म्हणतात डायव्हर्जंट क्वेश्चन. नंतर फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. फॅक्ट बेस्ड क्वेश्चन हे प्रोसेस आहे का? तर नाही. कारण का माहिती का? फॅक्ट तुम्हाला पहा एखादी गोष्ट एखादं फॅक्ट सांगितली, एखादी स्टोरी सांगितली, तुम्हाला यूट्यूबला पण येतं खाली पहा ही स्टोरी कशी वाटली, गुड वाटली, व्हेरी गुड वाटली. म्हणजे यातच काय असतात? कंटेंट असतात, छोटे छोटे गोष्टी असतात. याच्यातून तुम्हाला ऑप्शन निवडावं लागतं म्हणून हे पण नाही. नंतर कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन. येस, कन्सेप्ट तुम्हाला कन्सेप्ट काय करायची असते पूर्णपणे एक्सप्लेन करायची असते त्याला पण आपण म्हणतो प्रोसेस टाईम. नंतर लोअर ऑर्डर लेवल नाही, याच्यात पण MCQ येतात. नंतर हायर ऑर्डर क्वेश्चन. येस, हे पण म्हणजे प्रोसेस टाईप पूर्णपणे असं आपण उत्तर लिहित असतो. म्हणून ऑप्शन नंबर ए हे राईट आहे. ए डायव्हर्जन क्वेश्चन म्हणजे याच्यात आपण पूर्णपणे संक्षिप्त उत्तर लिहितो. नंतर सी कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन. कन्सेप्ट म्हणल्यावर पण आपण एक्सप्लेन करतो. नंतर हायर ऑर्डर क्वेश्चन हे पण आपण पूर्णपणे एक्सप्लेन करत असतो. म्हणून ऑप्शन नंबर 26
ए हे राईट आहे. आता असर्शन रिझनिंगचा क्वेश्चन आहे. सेट आणि नेटमध्ये आत्ता सध्या यांचाच काळ चालू आहे, म्हणजे हेच आता क्वेश्चनला भर जास्त जातं. तर यात म्हणलं आहे काय, याला सोडवायची एक ट्रिक सांगतो काय असतं ते मी वाचता सांगतो. अ सिस्टीम ऑफ एज्युकेशन विच आर प्लेस स्पेसिफिक, म्हणजे अ सिस्टीम ऑफ एज्युकेशन विच आर प्लेस स्पेसिफिक, टाइम स्पेसिफिक अँड पर्सन स्पेसिफिक आर साइड टू बी फॉर्मल अँड आर क्रिएटेड बाय लेड डाऊन बाय लॉ अँड प्रोसिजर. म्हणजे म्हणलं आहे का त्यांनी, अ सिस्टीम ऑफ एज्युकेशन विच आर प्लेस स्पेसिफिक, प्लेस लागती, टाइम स्पेसिफिक आणि पर्सन स्पेसिफिक, आर साइड टू बी फॉर्मल अँड आर क्रिएटेड बाय लेड डाऊन लॉ प्रोसिजर. म्हणजेच एक एज्युकेशन सिस्टीम आहे, जे आपली वर्ग असतात कॉलेजमध्ये असतात, त्यांना काय असतं, एक प्लेस लागती, टाईम पण लागतो, कारण लेक्चरचा पण टाईम ठरलेला असतो, पर्सन पण असं स्पेसिफिक त्या वर्गामधली. ही काय फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम आहे. हे राईट आहे का? येस राईट आहे, आपल्याला माहीत आहे. नंतर रिझन काय म्हणतं आहे, ओपन युनिव्हर्सिटीज अँड ओपन स्कूल आर, ओपन म्हणजे ऑनलाईन बरं का, ओपन युनिव्हर्सिटी अँड ओपन स्कूल आर द एक्झाम्पल ऑफ फॉर्मल सिस्टीम ऑफ एज्युकेशन बिकॉज दे आर क्रिएटेड लेड डाऊन प्रोसेस. नो, ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे आपण ऑनलाईन म्हणतो, ऑनलाईन फॉर्मल आहे का, तर फॉर्मलचा थोडासा पार्ट आहे, कारण यामध्ये तुम्ही ऑनलाईन लर्निंग करताय, घरातून लर्निंग करताय, तुम्ही गणवेश वगैरे शाळेचा घातलेला असतो त्यामध्ये नाही, तुम्ही कशाही प्रकारे लर्निंग करू शकता, कुठेही बसून तुम्ही शिकू शकता, म्हणून इथं फॉर्मल नेचर कमी असतं. आणि क्रिएटेड बाय लाईट डाऊन प्रोसेसर नाही, असं पण नसतं, प्रोसेसर नसते जास्त याच्यामध्ये ओपन स्कूलिंगमध्ये, कारण ऑनलाईन असते. म्हणून ऑप्शन रिझन आहे रॉंग आहे, पण असर्शन आहे राईट आहे. आता असर्शन रिझनमध्ये काय करायचं असतं मला, तर असर्शन वाचायचं पहिले, हे राईट आहे का चेक करायचं, नंतर रिझनिंग वाचायचं, हे पण राईट आहे का चेक करायचं. दोन्ही जर राईट असेल तर विचार करायचा की असर्शनमध्ये जे बोललं आहे ना तेच रिझनमध्ये बोललं आहे का नाही. इथं बोललो त्यांनी ऑफलाईन लर्निंगबद्दल, इथं बोललं ऑनलाईन लर्निंगबद्दल रिझनिंगमध्ये. इथं ऑफलाईन म्हणजे इथं इन्स्टिट्यूशनबद्दल बोललं की टाईम स्पेसिफिक आहे, पर्सन स्पेसिफिक आहे, प्लेस स्पेसिफिक आहे, आणि ते प्रोसिजर त्याला अनेक असतात, तर हे राईट आहे. इथं ऑफलाईनबद्दल बोललं, रिसेंटमध्ये काय बोललं त्यांनी, ऑनलाईनबद्दल बोललं, ओपन युनिव्हर्सिटीबद्दल बोललं, म्हणून दोघं पण एकमेकांना फॉलो करत नाही. म्हणून इथं कळालं की आपल्याला फॉलो करत नाही. नंतर आता एक चुकीचं आहे का, तर इथं ओपन युनिव्हर्सिटीबद्दल बोललं आहे आणि ते बोललं आहे की फॉर्मल आहे, तर फॉर्मल नसतं इतकं ओपन. म्हणून ऑप्शन नंबर 3 राईट आहे, ए ट्रू आहे, पण आर हे काय आहे फॉल आहे. तर ऑप्शन नंबर 3 राईट आहे, इथं पाहू शकता. आता हे पहा, इथं चौथं ऑप्शन दिलं आहे, हे चुकीचं आहे, याच्यात न घेऊ, फक्त ऑप्शन नंबर 3 राईट आहे. एक मिनटं, ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 27चा. आता हा क्वेश्चन जर तुम्ही माझ्या टीचिंग ॲप्टिट्यूडच्या क्रॅश कोर्स पाहिला नसेल, तुम्हाला एवढं लवकर समजायचं नाही, पण पेडॅगॉजीबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना हा क्वेश्चन लगेच समजेल. असर्शन काय म्हणतंय, पेडॅगॉजी अँड सोशल इंटरॅक्शन आर टू मेजर एरिया ॲक्टिव्हिटी ऑफ टीचर. येस राईट आहे. पेडॅगॉजीबद्दल तुम्ही क्रॅश कोर्स पहा, तुम्हाला योग्य प्रकारे समजेल, मी ते एक्सप्लेन करत बसत नाही ते. नंतर रिझन काय, इट इज अ कम्युनिकेशन दॅट इज क्रुशियल फॉर मेकिंग बोथ ॲक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट. म्हणजे कम्युनिकेशन जर महत्त्वाचं आहे, क्रुशियल आहे, दोन्ही ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट बनवण्यासाठी. दोन्हीही राईट आहे. बेसिक क्वेश्चन आहे, नुसतं वाचलं तरी कळतं आहे की दोन्ही पण बद्दल आहे. पेडॅगॉजीबद्दल म्हणजे लहान मुलं तुम्हाला सांगितलं होतं, याच्यासाठी क्रॅश कोर्स पहा, कन्सेप्ट कळतील. पेडॅगॉजी अँड सोशल इंटरॅक्शन आर टू मेजर एरिया ॲक्टिव्हिटी ऑफ टीचर. कारण बरोबर आहे, जे बालवाडीची मुलं असतात किंवा जे लहान मुलं असतात ते मेजर एरिया आहे कशासाठी, टीचरसाठी, त्यांना शिकवणं. इथं बालवाडीची मुलं नाही घेत आपण, चुकलं माझं बालवाडी शब्द, इथं आपण घेतो कोणते, 10 ते 19 इयरची मुलं, लक्षात घ्या. पेडॅगॉजी म्हणजे तिथं क्रुशियल इम्पॉर्टंट असतं टीचरचा रोल, आणि कम्युनिकेशन त्यासाठी हेल्प करतं, म्हणजे दोन्ही पण एकमेकांना फॉलो करते. म्हणजेच बोथ ए अँड आर, इथं आर आहे बरं का, ए अँड आर ट्रू, आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. तर दोन्ही पण बरोबर आहे. इथं पहा ऑप्शन नंबर ए हे राईट आहे 28 नंबरचं. 29 नंबरचा क्वेश्चन. आता हा एक क्वेश्चन तुम्हाला लगेच कळेल, मी आत्ताच कारण एक्सप्लेन केलं तर. इव्हल्युशन इज साईड टू बी फॉर्मेटिव्ह. इव्हल्युशन शब्द आला लक्षात ठेवा. इव्हल्युशन इज साईड टू फॉर्मेटिव्ह. फॉर्मेटिव्ह म्हणजे काय हे पण तुम्हाला सांगितलं आहे. फॉर्मेटिव्ह वेन अ इंटेन्शन इज टू बी साईड आयडेंटिफाय स्कोप अँड पोटेन्शियल इम्प्रूव्हमेंट ऑफ द टीचर लर्निंग सिस्टीम. तुम्हाला आत्ताच सांगितलं तुम्ही, इव्हल्युशन म्हणजे काय, तिथं पोटेन्शियल इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो. क्वेश्चन नंबर पाहिला होता आपण, रिपीट करून व्हिडिओ, तिथं म्हणलं होतं इव्हल्युशन म्हणजे काय, पोटेन्शियल इम्प्रूव्हमेंट करू शकतो, त्याला आपण फॉर्मेटिव्ह म्हणतो. फॉर्मेटिव्ह म्हणजे एक असते फॉर्मेटिव्ह आणि एक असतं सुमेटिव्ह. फॉर्मेटिव्ह म्हणजे काय, तिथे इम्प्रूव्हमेंट करू शकतो, ती इव्हल्युशनचं टाईप आहे. सुमेटिव्ह म्हणजे काय, तर तिथे इम्प्रूव्हमेंट करू शकत नाही, कारण हे इयर एंडला असतं, वार्षिक पेपर म्हणजे सुमेटिव्ह इव्हल्युशन. तर हे फॉर्मेटिव्हबद्दल बोललं आहे की फॉर्मेटिव्ह इव्हल्युशन
की फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचे चान्स असतात, कारण का असते ड्युरिंग द कोर्स असतं पूर्णपणे. म्हणजे चालू, आता फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला लगेच कळेल. लेक्चर चालू आहे आणि चालू लेक्चरमध्ये काय करतात टीचर स्टुडंटला मध्येच उठवतात आणि म्हणतात मी आता जी कन्सेप्ट सांगितला ती समजून सांगतो. म्हणजे त्याला लगेच कळले का नाही हे इव्हॅल्युएशन करत असतो टीचर. इथं आपण नाही कळलं स्टुडंटला तर टीचर काय करत असतो, इम्प्रूव्हमेंट करत असतो, पुन्हा ती कन्सेप्ट शिकवत असतो. त्याला म्हणतो आपण फॉर्मेटिव्ह. इथं ते सांगितले पोटेन्शियल इम्प्रूव्हमेंट वगैरे आपण करू शकतो, तर राईट आहे. आता रिझन पाहू. रिझन द फॉर्म ऑफ सच इव्हॅल्युएशन, म्हणजे जे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे ते फॉर्म ऑफ सच इव्हॅल्युएशन इज इनफॉर्मल अँड हॅज टू टेक प्लेस ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन अँड टीचिंग. तेच आता सांगितलं. चालू लेक्चरमध्ये काय करत असतो हे आपण इव्हॅल्युएशन करू शकतो. आणि इनफॉर्मल का, तर चालू लेक्चरमध्ये टीचर आहे तो अचानक कुठं होतो ना विद्यार्थ्याला, इथं स्ट्रक्चर कोणता आहे का नाही, कोणत्याही स्टुडंटला उठू शकतो टीचर आणि क्वेश्चन विचारू शकतो, म्हणून याला इनफॉर्मल पण म्हणतात. आणि ड्युरिंग द टीचिंग असते किंवा ड्युरिंग द इन्स्ट्रक्शनचं लेवल असतं. तर दोन्ही पण बरोबर आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर ए हे बरोबर आहे. बोथ ए अँड आर आर ट्रू. आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. म्हणजे 29 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे राईट आहे. नंतर 30 नंबरचा क्वेश्चन, आजचा लास्टचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चनमध्ये तुम्हाला कीवर्ड सांगणार आहे, तो लक्षात ठेवा फक्त. अ टीचर इज अ पर्टिक्युलर कॉलेज असाइन पर्सेंटाईल विचारल्या. पर्सेंटेज वेगळं, हे पर्सेंटेज वेगळं आणि पर्सेंटाईल वेगळं. इथं पर्सेंटाईलचा क्वेश्चन आहे. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलचा फरक तुम्हाला सांगतो. एक मिनिट, पहिला क्वेश्चन वाचून घेऊया. अ टीचर in a particular college assign percentile rank to indicate his her student performing the unit test conducted. What type of assignment procedure will be called? आता पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचा डिफरन्स सांगतो. म्हणजे इथे विचार आहे की पर्सेंटाईल रँक दिला आहे, याला कोणता असेसमेंट म्हणते त्या क्वेश्चनमध्ये विचार आहे. तर त्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलचा डिफरन्स माहीत असणं महत्त्वाचं आहे. पर्सेंटेज हे कसे असतात, स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतःचे असतं पर्सेंटेजमध्ये. म्हणजे तुमचे 100 मार्क असतात, मॅक्झिमम किती असतं 100. या 100च्या तुलनेत तुम्हाला किती पडले म्हणजे पर्सेंटेज. म्हणजे तुमचं कंपॅरिझन दुसऱ्यांशी करताय का नाही, याला म्हणतो आपण पर्सेंटेज. आणि पर्सेंटाईल जे क्वेश्चन शब्द वापरा त्यांनी पर्सेंटाईल. पर्सेंटाईलमध्ये काय असतं, तुम्हाला मार्क किती पडलेत कम्पेअर टू अदर. म्हणजे अदर टोटल फॉर एक्झाम्पल 100 विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थीमध्ये तुम्ही कोणत्या लेवलला आहात तुमच्या मार्कमुळं. तुम्ही जर 62 लेवलला असाल तर तुमचं हे काही पर्सेंटाईल आहे. म्हणजे 100 पैकी तुम्ही किती 61 विद्यार्थ्यांना मागं टाकला आहे, म्हणून तुम्ही 62 लेवलला आहे, याला म्हणतो आपण पर्सेंटाईल. किती विद्यार्थ्यांना मागं टाकलं तुम्ही ते मोजण्याच्या लेवलला आपण म्हणतो पर्सेंटाईल. तर पर्सेंटाईलबद्दल क्वेश्चन आहे की पर्सेंटाईलमध्ये रँक देतात स्टुडंटला टीचर एखाद्या टेस्टसाठी, तर त्याला कोणतं असेसमेंट म्हणतात. तर तुम्हाला माहिती आहे नॉर्म रेफरन्स टेस्ट. म्हणजे तर काय असतं कंपॅरिझन विथ अदर. पर्सेंटाईल म्हणजे काय, कंपॅरिझन विथ अदर. हा स्टुडंटला 62 मार्क पडले ते एका स्टुडंटला, तर त्याने 61 स्टुडंटला काय केलं आहे मागं टाकलं आहे, म्हणजे पर्सेंटाईल त्याला किती 62 आहे. इथं विचार असतो किती विद्यार्थ्यांना मागं टाकलं तुम्ही, म्हणजे तुमचं पर्सेंटाईल म्हणजे रँक किंवा असेसमेंट केलं जातं. नॉर्म रेफरन्स टेस्ट म्हणजे काय, तर कंपॅरिझन करायचं अदरशी. क्रायटेरिया रेफरन्स टेस्ट म्हणजे काय, कंपॅरिझन दुसऱ्यांशी करायचं नाही, स्वतःशी कंपॅरिझन. आणि फॉर्मेटिव्ह समेटिव्ह आपण आधीच डिस्कस केला आहे. तर हे होते 30 MCQs. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की कमेंट करा, आणि हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांशी शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.